नमस्कार, मी अमर स्वामी. आज वास्तुशास्त्राच्या जरा वेगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहे. थोड्या वेळापूर्वी मी बस्तवाडच्या थोड्या अंतरावर म्हणजे 5-6 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी झालं असं की ती केस फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजेच काय, मला वास्तुदोष आहे की नाही तपासायला घर बोलावलं सांगितलेलं त्यांनी. मग गेलो तिथं. तर त्यात ऐकण्यासारखं असं आहे, नवीन घर बांधलेलं आहे पण अजून वास्तुक शांती नाही. मग त्या ठिकाणी बघितलो तर असं लक्षात आलं की ह्यांचं बजेट होतं 22 लाखाचं घर बांधायचं म्हणून काढलेलं आहे यांनी. पण करत घरातली किंवा शेजारची लोकं म्हणतात, नाही आता एकदाच घर बांधून होते, सारखं होत नाही, मग जर हे बांधा ते बांधा. असं कसं करत कॅन यू इमॅजिन, साधारणतः 50 लाख खर्च आला आहे घर बांधायला. आणि मग आपल्याला माहीत आहे की आवाक्याच्यापेक्षा जास्त आपण ज्यावेळेला एखादा खर्च करतो आहे त्यावेळेला लोन काढायला लागतो आहे. मग अशा भातदारांनी काय केल्यात, 15% व्याजदराने पैसे काढल्यात लोकांच्या. घर पूर्ण झाले पण खाली घराला अजून दरवाजा बसवायनी, पैसे सगळे संपले आणि देणीकरी तर चक्रा मारल्यात घराकडेंच्या. सांगायचं असं आहे की आपल्याला आवश्यकता किती आहे, आपला आवाकी किती आहे, हे डोक्यात घेऊन घर बांधायला काढायचं. कधी समजा 7 लाख खर्च येणार आहे तर 9 लाखाची जुळणा पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी मगाशी म्हणालो, आपली आवश्यकता किती आहे. आता त्यांनी बांधले असं वर 5 रूम, खाली 2 BHK असे 2 केल्यात. आणि घरात राहणार कोण, आई वडील, मुलगा आणि सून, 4 लोक राहणार आहेत. आवश्यकता आहे का एवढी. मग हे असं होऊन बसते. मग ते बरेच टेन्शनमध्ये आले होते, वास्तुदोष आहे काय. मग ते बघितल्यावर मी म्हटलं वास्तुदोषावर काय नाही, तुमचं आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे. काय वेळेला काय असते की आपल्या घरामध्ये आपलं आर्थिक नियोजन चुकीचं झालेलं असते आणि त्यामुळं त्रास होत असते, वास्तुदोषामुळं कधी होत नाही. आणि मग मी ते टेन्शनमध्ये आले आणि त्या मुलाला आणि त्यांच्या वडिलांना सगळं मिळून 25,000 ते 26,000 घरात पेमेंट येते. आणि अशा अवस्था झाल्या, त्या असा पगार जर दिला तरी त्यांचा महिन्याचा हप्ता जात नाही. मग काय करायचं हे मला त्याने विचारलं. मग मी निरीक्षण केलं, वर ज्या 5 खोल्या आहेत त्या सरळ भाड्यानं द्या म्हणून सांगितलं मी. खाली 1 BHK जे आहे ते सुद्धा भाड्यानं द्या, दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही राहा, असं मी त्यांना सल्ला दिला. आणि मग सध्या पैसे नाही आहेत, मग त्यांना सांगितलं गणपतीचा एक फोटो घेऊन जाऊन दूध उतू घालून राहून जावा. ज्यावेळेला नंतर बऱ्यापैकी तुमची स्थिरता येईल त्यावेळेला आपण वास्तुक शांती करून घेऊ, हे मी त्यांना सांगितलं. हे फार महत्त्वाचं आहे. आणि पण काही दिवसापूर्वी पण जवाहरनगरमध्ये असंच 8 खोल्यांचं म्हणजे 8 बेडरूम आहेत, राहायला कोण, म्हातार दोघंच. आवश्यकता आहे काय आपल्याला, हे आपण बघत नाही. व दुसरी लोकं बांधाल्यात किंवा एकदाच बांधून होतं आहे म्हणून मोठं घर बांधून काही फायदा नाही त्याचा. आपली आवश्यकता किती आहे त्यानुसार घर बांधायचं आहे. आपण थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.